चैत्री नूतन वर्ष गुढीपाडवाविषयी 3 महत्त्वाच्या बाबी प्रत्येक हिंदूला माहिती असल्याच पाहिजेत. व्हिडिओ स्किप करू नका. पहिली बाब, गुढीपाडवा. गुढीचा अर्थ आहे विजय पताका किंवा झेंडा आणि पाडवा म्हणजे प्रतिपदा तिथी. या दिवशी मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांनी बालीच्या अत्याचारापासून लोकांना मुक्त केलं होतं आणि या आनंदानिमित्त लोकांनी घराघरात गुढ्या अर्थात ध्वज उभारून जोरदार उत्सव साजरा केला आणि तेव्हापासूनच हा दिवस गुढीपाडवा नावाने साजरा केला जातो. दुसरी बाब, इसवी पूर्व 57 म्हणजे आजपासून ठीक 2082 वर्षांपूर्वी महान सम्राट विक्रमादित्याने आततायी शकांना हरवून एक प्रकारे भारतीय संस्कृतीला पुनर्स्थापित केलं. तेव्हापासून विक्रम संवत्सराची सुरुवात झाली आणि अशा पद्धतीने भारतात वर्षगणना आजपर्यंत चालत आली आहे. विक्रम संवत्सर 2082 ची सुरुवात 30 मार्चला होईल. एक आणखी इतिहास सांगतो की बरोबर याच दिवशी इसवी सन 78 मध्ये सातवाहन वंशाचा राजा शालिवाहनाद्वारे शकांचा पुन्हा पराभव होतो आणि तेव्हापासून शालिवाहन शक संवत्सराची सुरुवात होते याच चैत्री शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी. 1947 व शालिवाहन शक संवत्सर आता सुरू होईल. तिसरी गोष्ट, आपल्यासाठी गुढीपाडवा का महत्वाचा आहे? वर्षाच्या 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक गुढीपाडवा आहे. खरं पाहता प्राचीन काळी ब्रह्मदेवाने जेव्हा सृष्टीची रचना केली तेव्हा याच तिथीला प्रवर म्हणजेच सर्वोत्तम तिथी घोषित केली होती. या दिवशी प्रत्येक महत्वाचं काम सुरू करण्यासाठी आदर्श वेळ असतो, मग ते धार्मिक, सामाजिक किंवा राजकीय काम असो. म्हणूनच या संपूर्ण दिवशी मुहूर्त पाहण्याची गरज नसते, अर्थात पूर्ण दिवस शुभ मुहूर्त. याचा अवश्य लाभ घ्या.